हॅलो, हाय, नमस्कार. हॅलो, नमस्कार. तुम्ही ट्यून केले आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरती. तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम युववाणी. युववाणी या कार्यक्रमामध्ये आजचा सेगमेंट आहे यशोदर्पणचा. यशोदर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या आपल्या खास युववाणीमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी तुषार आणि मी प्रीती. चला तर मग सुरुवात करूयात. यशोदर्पणचा पहिला सेगमेंट असतो वृत्तवेध आणि नेहमीप्रमाणे वृत्तवेध ऐका प्रीतीकडून. यशोदर्पण. यशोदर्पण. आज सुरुवातीच्या वृत्तवेध या सेगमेंटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत विधान परिषद. त्याचं कारणही तसंच आहे. बंगालमध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातलं कलम 169 अन्वये राज्यात विधान परिषद करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. तर पश्चिम बंगालचा हा प्रस्ताव संसदेत मांडला जाईल. या प्रस्तावाला राज्यसभा आणि लोकसभेचा पाठिंबा मिळाला तर राज्यात 98 सदस्यांची, जास्तीत जास्त 98 सदस्यांची विधान परिषद स्थापन केली जाईल. हे 98 सदस्य का, तर एकूण विधानसभेच्या सदस्यांच्या 1/3 एवढी संख्या विधान परिषदेमध्ये असू शकते. बंगालच्या विधानसभेत एकूण 294 जागा आहेत. विधान परिषदेची स्थापना झाली तर 294च्या 1/3 म्हणजे जास्तीत जास्त 98 सदस्य पश्चिम बंगालच्या विधान परिषदेमध्ये असू शकतील. राज्यातल्या विधानसभेनं विशेष बहुमतानं विधान परिषदेच्या संदर्भात कोणताही ठराव संमत केला तर भारतीय संविधानातल्या कलम 169 नुसार संसद कायद्यानं राज्यातलं द्वितीय सभागृह बनवू शकते किंवा रद्दही करू शकते. सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि बिहार ही ती 6 राज्य आहेत. आणि यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा विधान परिषद होती आणि नंतर ही विधान परिषद विसर्जित झालेली होती. याआधी पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये 51 सदस्य होते. तर या विधान परिषदेचे काही पॉइंट्स बघणार आहोत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेले. राज्यघटनेतल्या कलम 168 ते कलम 212 या दरम्यान म्हणजे 6व्या भागामध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये राज्याच्या विधानमंडळाबाबत तरतूद आहे. कलम 168 नुसार काही राज्यांमध्ये 2 सभागृह असतील. आधी 7 राज्यांमध्ये विधान परिषद होती. त्यातलं जम्मू आणि काश्मीर हा युनियन टेरिटरी म्हणून डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि आता 7वं राज्य त्यात ऍड होईल, कदाचित पश्चिम बंगाल. राज्य विधानसभेनं आपल्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानं आणि सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्यांच्या सदस्यांपैकी किमान 2/3 सदस्यांनी मतदान केलं तर विधान परिषद निर्माण किंवा रद्द करण्याचा ठराव पारित केला जाऊ शकतो. इथे की पॉइंट हा आहे की विधानसभेनं विधान परिषदेबाबतचा प्रस्ताव हा विशेष बहुमतानं संमत करायचा आहे, पण संसद मात्र साध्या मतदानाद्वारे म्हणजे साध्या बहुमताद्वारे कायदा पारित करून त्याबद्दल निर्णय घेते, असं कलम 169 पोटकलम 2 मध्ये लिहिलेलं आहे. कलम 169 उपकलम 1 नुसार विधान परिषदेच्या निर्मिती आणि रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे. कलम 169(1) नुसार लक्षात ठेवायचं आहे की विधान परिषदेबद्दलचे अंतिम अधिकार हे संसदेकडेच आहेत आणि या उद्देशासाठी संसदेनं कायदा करून घटना दुरुस्ती जरी केली तरीही कलम 368 नुसार घटना दुरुस्ती मानता येणार नाही, असं 169(3) मध्ये लिहिलेलं आहे. विधान परिषदेच्या सदस्याची पात्रता म्हणजे ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि राज्यघटनेनं किंवा संसदेनं कायद्यान्वये ठरवून दिलेल्या अटी त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात. अशा 3च अटी संविधानामध्ये नमूद आहेत विधान परिषदेबद्दलच्या. आणि विधान परिषदेतली निर्वाचित जागेवर येणारी व्यक्ती संबंधित राज्यातल्या विधानसभा संघाची मतदार असावी असा सुद्धा एक उल्लेख आहे. सभागृहाची परमिशन न घेता जर एखादा सदस्य 60 पेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर सभासदाचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं. विधान परिषदेत कमीत कमी 40 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या असते विधानसभेच्या 1/3 इतकी. हे कलम 171 मध्ये नमूद केलेलं आहे.
पण याला एक विधान परिषद अपवाद होती जी आता अस्तित्वात नाहीये. जम्मू काश्मीरची विधान परिषद. जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेमध्ये फक्त 36 सदस्य होते. आता विधान परिषद नाहीये, त्याच्यामुळे हा ट्रिकी प्रश्न कदाचित परीक्षेत येऊ शकतो. तर विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. 1/3 सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. 1/3 हे स्थानिक प्रशासनातले असतात. 1/12 सदस्य पदवीधर मतदारसंघातून असतात. 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून असतात. 1/3 सदस्य विधानसभेनं निवडून दिलेले असतात आणि 1/6 सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित करतात. नामनिर्देशित सदस्यांची संख्या राज्यसभेप्रमाणेच इथेही 12 पेक्षा जास्त नसते. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे हा प्रश्न या अनुषंगाने आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत आणि एकूण सदस्यांपैकी 5/6 सदस्यांची अप्रत्यक्षपणे निवड केलेली असते आणि 1/6 सदस्य राज्यपालांद्वारे नामनिर्देशित केलेले असतात. विधान परिषद या टॉपिकबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. विधान परिषदेवर साधे प्रश्न आलेले आहेत राज्यसेवेच्या मुख्य परीक्षांमध्ये की कोणत्या राज्यांमध्ये द्विगृही सभागृह आहेत आणि विधानसभेच्या अध्यक्षाच्या कामकाजाबद्दल एखादा प्रश्न आहे. आज आपण विधान परिषद हा पॉलिटीमधला टॉपिक डिस्कस केला कारण पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्या अनुषंगानं विधान परिषद हा मुद्दा महत्वाचा आहे. हॅलो अगेन. थँक्यू प्रीती. आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून तुम्ही ऐकताय यशोदर्पण युववाणी कार्यक्रमात. यानंतर यशोदर्पणमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. यामध्ये सर्वात पहिली घडामोड आहे शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात UDICE+ हा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं भारतातल्या शालेय शिक्षण विषयक शिक्षणासाठी एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा प्लस म्हणजेच UDICE+ UDISE+ 2019-20 हा अहवाल प्रकाशित केलाय. UDICE+ ही शाळांकडून ऑनलाईन माहिती किंवा आकडेवारी संकलित करणारी एक व्यवस्था आहे जी 2018-19 या वर्षामध्ये विकसित करण्यात आली. ही व्यवस्था अस्तित्वात येण्याअगोदर याआधी कागदावर ही माहिती संकलित केली जात होती. ती तालुका किंवा जिल्हा पातळीवर पाठवली जात होती. ही जुनी पद्धत 2012-13 पर्यंतच अस्तित्वात होती. हा जो अहवाल प्रकाशित करण्यात आला यामधल्या काही ठळक नोंदी पाहूयात. 2019-20 या वर्षामध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण पातळीत विद्यार्थिनींची नोंद 12.08 कोटी इतकी आहे. 2018-19 या वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये 14.08 लक्ष विद्यार्थिनींची वाढ झाली आहे. वर्ष 2012-13 ते वर्ष 2019-20 या काळात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही पातळ्यांवर लिंगभाव समानता निर्देशांकात म्हणजेच GPI मध्ये सुधारणा झाली आहे. शाळांमध्ये वीज जोडणी, कार्यरत संगणक, इंटरनेट सुविधा या अशा सगळ्या सुविधांसह असलेल्या शाळांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या वाढली आहे. 2019-20 या वर्षात पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक या शाळांमधल्या शिक्षणातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 26.45 कोटीपेक्षा अधिक होती. 2018-19 या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 42.3 लक्ष इतक्या विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. 2019-20 या वर्षात 96.87 लक्ष शिक्षक शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. 2018-19 वर्षाच्या तुलनेत त्यांच्या संख्येत 2.57 लक्षांची वाढ झाली आहे. दिव्यांग मुलांसाठी सार्वत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सर्वच प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत आणि त्यामुळं 2018-19 या वर्षाच्या तुलनेत दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या 6.52% वाढली आहे. वर्ष 2012-13 ते वर्ष 2019-20 या कालावधीत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्हीही शिक्षण स्तरावरील मुलींचे हजेरीपटावरचे प्रमाण हे मुलांपेक्षाही अधिक आहे. इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांची संख्या देखील गेल्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत 2.9 लक्षवरून 3.36 लक्षपर्यंत वाढली आहे. या अहवालानुसार 2019-20 या वर्षात 82% जास्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. 2018-19 या वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये 4% वाढ झाली आहे. भारतातल्या 84% अधिक शाळांमध्ये 2019-20 या वर्षामध्ये वाचनालय किंवा अध्ययन कक्ष, वाचन कक्ष अशा सुविधा आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 4% वाढ झाली आहे. असा हा UDICE+ अहवाल, ज्याला भारतीय शिक्षणाचा आरसा म्हटलं तरी चालेल, जो नुकताच प्रकाशित झालाय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये यानंतर पाहूयात
7वा हिंद महासागर नौसेना परिसंवाद, ज्यासाठी ॲब्रिव्हेशन आहे IONS. हा हिंद महासागर नौसेना परिसंवाद द्वैवार्षिक कार्यक्रम आहे, ज्याची 7वी आवृत्ती नुकतीच यशस्वीपणे पार पडली. फ्रान्सच्या नौसेनेच्या वतीनं ला रियुनियन इथे या वर्षीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, 28 जून ते 1 जुलै 2021 दरम्यान. यापूर्वीचा म्हणजेच 6वा हिंद महासागर नौसेना परिसंवाद आयोजित करण्यात आला होता एप्रिल 2018 मध्ये. तो पार पडला इराणमधल्या तेहरान इथं. IONSची अध्यक्षपदं आतापर्यंत या देशांनी भूषवली आहेत. भारतानं 2008 ते 2010, संयुक्त अरब अमिराती 2010 ते 2012, दक्षिण आफ्रिका 2012 ते 2014, ऑस्ट्रेलिया 2014 ते 2016, बांगलादेश 2016 ते 2018 आणि इराणनं 2018 ते 2021 या वर्षापर्यंत अध्यक्षपद भूषवलं. आणि आता 29 जून 2021 रोजीपासून फ्रान्स देशाला पुढच्या 2 वर्षांसाठी हिंद महासागर नौसेना परिसंवाद या संस्थेचं अध्यक्षपद मिळालंय. ही हिंद महासागर नौसेना परिसंवाद म्हणजेच IONS काय आहे, तर हिंद महासागर नौसेना परिसंवाद हा हिंद महासागरात शांतता राखण्याच्या हेतूनं 2008 साली प्रारंभ केलेला एक आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा उपक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंद महासागर प्रदेशात मोडणाऱ्या सर्वच राष्ट्रांच्या नौदलांदरम्यान समुद्री सहकार्यासाठी सामंजस्य वाढवण्यावर भर दिला जातो. या कार्यक्रमात संबंधित प्रदेशातील समस्यांवर चर्चा केली जाते आणि एकमेकांमध्ये समन्वय राखून त्यावर तोडगा काढला जातो. हिंद महासागर प्रदेशात मोडणारे 24 राष्ट्र यामध्ये आहेत. त्याचबरोबर इतर 8 राष्ट्र ही निरीक्षक म्हणून यामध्ये भाग घेतात. तर हा IONS ज्याशी संबंधित आहे तो हिंद महासागर हा एक पृथ्वीवरचा एक महासागर आहे. हिंद महासागर भारताच्या दक्षिणेला आहे. हा जगातला 3रा सर्वात मोठा महासागर आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या 20% पाणी आहे. आणि याच्याशी संदर्भात हा 7वा हिंद महासागर नौसेना परिसंवाद नुकताच पार पडला. जाऊयात पुढच्या घडामोडीकडे. केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या म्हणजेच MSME कार्यक्षेत्रात समावेश केला. त्यांच्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना देखील जाहीर करण्यात आल्या. MSME उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आणि या नवीन सुधारित मार्गदर्शक सूचनांचा लाभ देशातल्या 2.5 कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना होणार आहे. याआधी किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योग हे MSME उद्योगांच्या कक्षेबाहेर होते, त्यामुळं प्राधान्यानं कर्ज मिळवण्याचा लाभ त्यांना घेता येत नव्हता. परंतु आता किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधान्यानं कर्ज मिळवण्याचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर आता किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांना उद्यम या नोंदणी मंचाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याची देखील परवानगी दिली जाणार आहे. आता हे किरकोळ आणि घाऊक व्यापार ज्यांचा समावेश MSME उद्योगांमध्ये करण्यात आलाय, तर ते कोण आहेत? उपभोक्त्यांना नित्य गरजेचा माल अल्प प्रमाणात विकण्याची प्रक्रिया म्हणजे किरकोळ व्यापार, आणि हे कार्य करणारा म्हणजे किरकोळ व्यापारी. आपण ज्या वस्तू घेतो, किराणा मालाच्या किंवा भाजीपाला घेतो, हे आहेत किरकोळ व्यापारी. उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याचं आणि ते साठवण्याचं, त्याचबरोबर लहान व्यापाऱ्यांना पुरवण्याचं कार्य म्हणजे घाऊक म्हणजेच ठोक व्यापार, आणि तो करणारा म्हणजे घाऊक व्यापारी. अशा या किरकोळ आणि घाऊक व्यापार उद्योगांचा समावेश MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलाय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये यानंतर जाऊयात क्रीडा क्षेत्रामध्ये. भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राज हिनं महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचलाय. ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्डला तिनं मागं टाकलंय. 38 वर्ष वय असलेल्या मितालीनं 317 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10,337 धावा करून तिनं इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड हिचं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचं रेकॉर्ड तोडलंय. एडवर्डनं 10,293 रन केलेत. या सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडची सुजी बेट्स हिनं 7,849 धावांसह 3ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलंय. 16 वर्ष वयातच मिताली राजने 1999 मध्ये आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. म्हणजे काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमध्ये तिनं आपली 22 वर्ष पूर्ण केली आहेत. 2002 मध्ये पहिली टेस्ट आणि 2006 मध्ये पहिली वन डे खेळणाऱ्या मितालीनं आतापर्यंत 11 टेस्ट, 216 वन डे आणि 89 T20 सामने खेळलेत, ज्यामध्ये तिनं 7 शतकं आणि 78 अर्धशतकं ठोकली आहेत. मिताली राजनं टेस्ट सिरीजमध्ये 669 धावा केल्या आहेत. वन डे मध्ये 7,244 आणि T20 मध्ये 2,364 धावा केल्या आहेत. मिताली राज ही अवघ्या 22 वर्षांची असतानाच भारतीय टेस्ट टीमची कर्णधार झाली होती. त्यामुळेच
सर्वात कमी वयाचा कर्णधार होण्याचा रेकॉर्ड देखील तिच्याच नावावर आहे. यानंतर पाहूयात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या एका नव्या प्रकल्पाबद्दल, ज्याचं नाव आहे बोल्ड, BOLD. KVIC म्हणजेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं 4 जुलै 2021 रोजी बांबू ओएसिस ऑन लँड्स इन ड्रॉट या नावाच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ झाला राजस्थानमधल्या उदयपूर जिल्ह्यात. त्या खेड्याचं नाव आहे निचला मांडवा. या खेड्यात बांबूच्या 5,000 रोपट्यांची लागवड करून हा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. वाळवंटीकरण कमी करण्याच्या हेतूनं या बोल्ड प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. वाळवंटीकरण कमी करणं आणि बांबू आधारित ग्रामीण उद्योगांना आधार देणं या एकत्रित राष्ट्रीय उद्दिष्टांची पूर्तता करणारा असा हा नवीनच वैज्ञानिक उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या शुष्क आणि अकृषक म्हणजे जिथे शेती केली जात नाही अशा क्षेत्रांमध्ये बांबू क्षेत्र तयार केलं जाणार आहे, ज्यामुळे जमिनीची धूप कमी करण्यास मदत होणार आहे आणि वाळवंटीकरण देखील रोखलं जाणार आहे. मग या प्रकल्पासाठी बांबूच का निवडला? तर बांबू निवडण्याची कारणं अशी आहेत. बांबू खूप वेगानं वाढतो आणि सुमारे 3 वर्षांच्या कालावधीतच त्याची कापणी केली जाऊ शकते. बांबूला पाणी जतन करण्यासाठी आणि जमिनीच्या पृष्ठभागावरच्या पाण्याचं बाष्पीभवन कमी करण्यासाठी देखील ओळखलं जातं, जे की कोरड्या आणि दुष्काळग्रस्त भागात एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हा नवा बांबू ओएसिस ऑन लँड्स ऑन ड्रॉट म्हणजेच बोल्ड हा प्रकल्प जो सुरू करण्यात आलाय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून. खादी आणि ग्रामोद्योग आयोग हे भारत सरकारचं एक संविधिक मंडळ आहे, जे की ग्रामीण विकासात गुंतलेल्या इतर संस्थांच्या समन्वयात काम करतं. ग्रामीण भागात खादी आणि इतर ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्यक्रमांचं नियोजन करणं, त्यांची जाहिरात, आयोजन आणि अंमलबजावणी करण्यास देखील हा आयोग कार्यरत असतो. या आयोगाचं मुख्यालय आहे मुंबई इथं आणि हा आयोग 1956 साली स्थापन झाला. आणि या आयोगानं आता बांबू ओएसिस ऑन लँड्स इन ड्रॉट म्हणजेच बोल्ड या नावाच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. जाऊयात पुढच्या घडामोडीकडे. 8 राज्यांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून 8 प्रदेशांमध्ये नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आलेत. केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामच्या राज्यपालपदी हरिबाबू कमभमपती. मध्य प्रदेशचे नवनियुक्त राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल. हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांची हरियाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिझोरामचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडच्या राज्यपालपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारत देशात सर्व राज्यांचे राज्यप्रमुख हे राज्यपाल असतात. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे आणि त्याला संवैधानिक महत्व आहे. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे आणि राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार होते आणि ते राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटक राज्याचं काम पाहतात. राज्यपालांच्या नेमणुकीसाठी काही पात्रता आहेत. राज्यपाल होण्यासाठी ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी लागते. तिनं वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सभासद असता कामा नये आणि समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्या तरी सभागृहाची सभासद असेल तर तिनं राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. यानंतर जाणार आहोत सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. विद्यमान सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला पहिला मोठा मंत्रिमंडळ फेरबदल 7 जुलैला झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 7 जुलैला 43 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यातल्या 15 जणांना केंद्रीय मंत्रिपदाची तर 18 जणांना राज्यमंत्रीपदाची शपथ माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तारात 11 महिलांना आणि अल्पसंख्याक समुदायाच्या 5 प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे. यामध्ये नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे आणि त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवली आहे. नवं मंत्रालय हे सहकार क्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुलभता निर्माण करण्यासाठी आणि मल्टीस्टेट सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. या नव्या मंत्र्यांचं खातेवाटप देखील जाहीर झालं. या मंत्रिमंडळात राज्यातल्या नारायण राणे यांना केंद्रीय तर कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यांना राज्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर
यांच्यासह 12 सदस्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सादर केलेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आलाय. तर भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री, डॉक्टर भारती पवार या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री असतील आणि कपिल पाटील हे पंचायत राज्यमंत्री असतील. तर असा हा विद्यमान सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला पहिला मोठा मंत्रिमंडळ फेरबदल सध्या चर्चेत आहे. या होत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. यशोदर्पणचा यानंतरचा सेगमेंट आहे व्यक्तिवेध, तो ऐका प्रीतीकडून. धन्यवाद तुषार. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण आत्ताच ऐकलात तुषारकडून. यानंतरचा आपला सेगमेंट आहे व्यक्तिवेधचा. यामध्ये आपण डिस्कस करत असतो अशा व्यक्तींबद्दल ज्या सध्या काही ना काहीतरी कारणांमुळे चर्चेत आहेत. यामध्ये सुरुवातीला बघणार आहोत डॉक्टर माधुरी कानेटकर. डॉक्टर माधुरी कानेटकर यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी ही घोषणा केलेली आहे. विद्यापीठाचे यापूर्वीचे कुलगुरू होते डॉक्टर दिलीप म्हैसेकर. त्यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारीला पूर्ण झाला आणि तेव्हापासून हे पद रिकामं होतं आणि त्या जागी लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर यांची नेमणूक झालेली आहे. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे या विद्यापीठातून प्रथम क्रमांकानं MBBS ही पदवी प्राप्त केलेली होती. तिन्ही टप्प्यात त्या पुणे विद्यापीठात पहिल्या आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि MD शिशुरोग तज्ज्ञ ही पदवी त्यांनी मुंबईमधनं घेतली. त्या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख म्हणून नवी दिल्लीमध्ये काम करतायत. त्यांनी 2017 ते 2019 या काळामध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केलेलं आहे. अध्यापन आणि संशोधनाचा 22 वर्षांचा दांडगा अनुभव सुद्धा त्यांना आहे. यानंतर नजर टाकणार आहोत आरोग्य विज्ञान विद्यापीठावर. हे महाराष्ट्रातलं आरोग्य विज्ञान आणि वैद्यकीय विषयक विद्यापीठ आहे. त्याचं मुख्यालय नाशिकमध्ये आहे. 1998 साली याची स्थापना झालेली होती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे मेडिकल रिलेटेड कोर्सेस कंडक्ट केले जातात ते सगळे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. आरोग्य विज्ञान विद्यापीठ या अशा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सध्या नियुक्ती झालेली आहे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी राजीव कानेटकर यांची. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत वीरभद्र सिंह. वीरभद्र सिंह यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते आणि राज्याचे ज्येष्ठ नेते सुद्धा होते. त्यांचा जन्म 1934चा होता. शिमलामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एकूण 6 वेळा त्यांची निवड झालेली होती. 1998 ते 2003 या काळात हिमाचल प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा वीरभद्र सिंह यांनी काम केलेलं आहे. केंद्र सरकारमध्ये पर्यटन आणि नागरी हवाई वाहतूक उपमंत्री, उद्योग राज्यमंत्री, केंद्रीय पोलाद मंत्री आणि MSME मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि सोलन जिल्ह्यातल्या अर्की विधानसभेतून 13व्या विधानसभेवर सुद्धा ते निवडून आलेले होते. तर अशा या हिमाचल प्रदेशमधल्या ज्येष्ठ नेत्याचं वीरभद्र सिंह यांचं निधन झालेलं आहे. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत दिलीप कुमार. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये झालेला होता पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये. त्यांचं मूळ नाव होतं मोहम्मद युसुफ खान, पण जगभर दिलीप कुमार या नावानंच ते ओळखले गेले. बॉलिवूडमधलं त्यांचं टोपण नाव म्हणजे ट्रॅजेडी किंग. 1944 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ज्वार भट्टा हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. 1998 साली आलेला किला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्यांचे काही सुपरहिट चित्रपट म्हणजे मुघले आझम, देवदास, नया दौर, बाबुल, दीदार, गंगा जमुना, मधुमती आणि देवदास. त्यांचं आत्मचरित्र, परीक्षांच्या दृष्टीनं हे नाव नक्की लक्षात ठेवा, द सबस्टन्स अँड शॅडो याचं शब्दांकन केलेलं आहे उदय तारा नायर यांनी आणि हे इंग्रजीमधून लिहिलेलं आहे. दिलीप कुमार यांचं आत्मचरित्र पुन्हा एकदा, द सबस्टन्स अँड शॅडो. त्यांना आजपर्यंत अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. तब्बल 8 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. 1979 ते 1982 या कालावधीसाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी
मुंबईचे शेरीफ म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती. 1994 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला होता. राज्यसभेचे सदस्य सुद्धा ते होते 2000 ते 2006 या काळामध्ये. 2015 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला होता आणि पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान म्हणजे निशान ए इम्तियाज हा पुरस्कार सुद्धा दिलीप कुमार यांना देण्यात आलेला होता. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके दिलीप कुमार यांचं नुकतंच निधन झालंय. यानंतर जाता जाता पटकन 2-3 नावांवर नजर टाकणार आहोत. मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे दोघंही सध्या चर्चेत आहेत, कारण त्यांची भारतीय संघासाठीच्या ऑलिम्पिकसाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असलेल्या मेरी कोम ह्या 6 वेळा विश्व चॅम्पियन आहेत. लंडन ऑलिम्पिक्सच्या कांस्य पदक विजेत्या बॉक्सर आहेत. आणि पुरुष हॉकी संघाचे कर्णधार मनप्रीत सिंग या दोघांची ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक म्हणून नेमणूक झाली आहे. आणि समारोप सोहळ्यासाठी सुद्धा ध्वजवाहकाची जबाबदारी दिलेली आहे बजरंग पुनिया यांच्याकडे. 2016 मध्ये जेव्हा ऑलिम्पिक झाली होती तेव्हा भारताचे ध्वजवाहक होते अभिनव बिंद्रा. याचबरोबर टोकियोमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा सुद्धा होणार आहे आणि भारतीय पथकाचा पॅरालिम्पिक स्पर्धेसाठीचे ध्वजवाहक म्हणून नेमणूक झालेली आहे मरियाप्पन थंगावेलू यांची. मरियाप्पन थंगावेलू यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे 2017 साली आणि 2017 मध्येच त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला होता. आणि मागच्याच वर्षी 2020 साली सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्ननं मरियाप्पन थंगावेलू यांना गौरवण्यात आलेलं होतं. त्यामुळे ही 2-3 नावं लक्षात ठेवा. बजरंग पुनिया हे समारोप समारंभासाठी ध्वजवाहक असतील. MC मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ध्वजवाहक असतील आणि मरियाप्पन थंगावेलू हे टोकियो पॅरालिम्पिकसाठी भारताचे ध्वजवाहक असतील. आपल्या कार्यक्रमाची वेळ आज इथेच संपत आली आहे, त्यामुळे आज आपण थांबणार आहोत. आपण ऐकत होता कार्यक्रम यशोदर्पण. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत असतो. त्यामुळे आजचा युववाणी कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचा ईमेल आयडी आहे dutyroomahmednagar@gmail.com. याशिवाय आकाशवाणी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा आहे @AIR अहमदनगर या नावानं. आणि अशा प्रकारे आजच्या आपल्या युववाणीमधून यशोदर्पणमधून वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. नमस्कार. सायुनारा.